स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने केले विक्रमी 31 सामंजस्य करार. 6,25,457 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात येणार. JSW समूहाबरोबर तब्बल 3 लाख कोटी रुपयांचा सामंजस्य करार. यामुळे छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली आणि नागपुरात होणार 10,000 रोजगार निर्मिती. दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारामुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला यामुळे मोठी चालना मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात महाराष्ट्र दालनामध्ये अनेक उद्योजकांच्या घेतल्या भेटीगाठी. महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी केलं निमंत्रित. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर क्वाड परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी. विश्वासार्ह आणि लवचिक पुरवठा साखळींना प्रोत्साहन देण्यासाठीची वचनबद्धता क्वाड देशांकडून व्यक्त. जयशंकर यांनी घेतली अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्ट्झ आणि परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांची भेट. विविध क्षेत्रीय आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय. H-1B व्हिसा कार्यक्रमाला पाठिंबा देण्याच्या भूमिकेचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुनरुच्चार. बेटी बचाव बेटी पढाव मोहीम आणि सुकन्या समृद्धी योजनेची दशकपूर्ती. लिंगभेदांवर मात करत मुलींची स्वप्न साध्य करण्यात या योजनेची महत्त्वपूर्ण भूमिका. पंतप्रधानांचे गौरवोद्गार. छत्तीसगड आणि ओडिशा सीमेवर सुरक्षा दलाच्या कारवाईत 14 नक्षलवादी ठार. अवैध गर्भपात प्रकरणी पुढाकार घेत माहिती देणाऱ्या महिलेचं मानधन वाढवणार. आरोग्यमंत्र्यांची घोषणा. गर्भलिंग प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश. उत्तर तुर्कीमध्ये एका रिसॉर्ट हॉटेलला लागलेल्या आगीत आतापर्यंत 76 जणांचा मृत्यू तर 50हून अधिक जण जखमी. आणि भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यानच्या क्रिकेट T20 मालिकेला आजपासून सुरुवात. 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज कोलकात्यामध्ये.